सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी अश्विनी. मी स्वराज. तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहोत. तुमच्या सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे स्वराची पॅरेंट मीटिंग. तुमच्या देखील मुलांची मीटिंग असेल ना पॅरेंट, कमेंट करून नक्की सांगा. तर आज आहे स्वराची पॅरेंट मीटिंग आणि मी चाललेले आहे स्वराच्या पॅरेंट मीटिंगसाठी. तर त्यांनी सांगितलंय वडील किंवा आई दोन्हींपैकी कोणीही एक चालेल. सो मी त्याच्या पॅरेंट मीटिंगला चाललेली आहे. तर आता पाहूया तिथे जाऊन ते काय सांगतात. कारण आता दिवाळी आलेली आहे, तर त्यामुळे मुलांची एक्झाम देखील आहे. त्यामुळं काही त्यांचे आपल्याला काही गोष्टी ते सांगणार आहेत का काय, किंवा अजून काही गोष्टी असतील पॅरेंट्स मीटिंगमध्ये. चला तर वेळ वाया न घालवता आपण निघूया पॅरेंट्स मीटिंगसाठी, कारण की खूप उशीर झालेला आहे. येथे स्वराज देखील माझ्यासोबत येणार आहे. आज त्याला सुट्टी आहे. त्यांची पॅरेंट मीटिंग ही सॅटर्डेला ठेवलेली आहे, तर त्याला पण घेऊन जाते मी मीटिंगसाठी. तर आलेलो आहोत आम्ही स्कूलमध्ये. पाहू शकता तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे PTMसाठी. तर जाऊयात पॅरेंट्स मीटिंगसाठी आणि पाहूयात तेथे काय काय होतं आहे. पॅरेंट्स मीटिंग संपल्यानंतर भेटूयात आपण पुन्हा. फ्रेंड्स, मी पॅरेंट्स मीटिंगवरून आली PTM. तर पॅरेंट्स मीटिंगला ॲक्च्युली मी यांना बोललेली की तुम्ही जावा, तर बोलले नाही तू जा, मी नाही आहे. तर मला याच्यातून पण एक सांगायचं आहे की दोघांना, आई आणि वडील, मुलगा हा दोघांचा आहे. त्यामुळं पॅरेंट्स मीटिंगला जर वडिलांना वेळ असेल तर का नाही वडिलांनी जायला पाहिजे. त्यांना नाही वाटत का आपल्या मुलाची प्रगती कशी आहे हे आपल्यालाही समजायला पाहिजे. ठीक आहे, हे बोलले मला की मी नाही येणार, बट त्यांना काम होतं. जर ते घरी असते तर मी त्यांना नेलंच असतं. कारण आपल्या मुलाची प्रगती आपण नाही विचारायची तर दुसरा येऊन विचारणार आहे का कोणी? नाही ना. आपणच आपल्या मुलाची काळजी करायला पाहिजे ना. तर तो विषय राहिला. मला हेच सांगायचं आहे की प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाचे ग्रोथ काय आहे ना हे जाणून घ्या आणि त्यासाठी PTMला नक्की जा. आज सुद्धा माझ्या स्वराजच्या शाळेत PTM होती, तर खूप थोडे म्हणजे त्यांचे काहीतरी 90 मुलं आहेत, तर त्यातून फक्त एक 20-30%च आई किंवा वडील, मी शब्द वापरलाय, आई किंवा वडील आले होते. सॉरी, खूप आवाज येत होता बाहेरचा. तर जायला हवं आपण आपल्या मुलांच्या मीटिंगसाठी. आणि आजची जी PTM आमची होती ती कशासाठी होती, तर मुलांची एक्झाम येणार आहे, त्यासाठी कसे क्वेश्चन विचारणार आहे, तुम्ही कसा स्टडी घ्या त्यांच्या घरी, यासाठी होती. तर जाणं गरजेचं आहे. आणि त्यांनी त्याच्यानंतर आपल्या मुलाची ग्रोथ काय आहे, तो शाळेत बसतोय ना बसतोय, व्यवस्थित अभ्यास करतोय नाही करतोय, यासाठी देखील होती. आता मीटिंगला गेल्यानंतरचे मी माझे अनुभव सांगते. टीचरनी कंप्लेंट केली की आत्ता स्वराजच्या स्कूलमध्ये काय करतायत, ते एक्झाम घेत आहेत. म्हणजे जी मेन एक्झाम आहे तिच्यात मुलांना चांगले मार्क्स पडावं म्हणून ते आधीच एक्झाम घेत आहे. एक दिवस सोडून एक दिवस अभ्यासाला देतात, त्याच्या दुसऱ्या दिवशी एक्झाम घेत आहेत. असं अल्टरनेट डेज ते एक्झाम घेत आहेत. तर त्यात काही मुलं पहा, फक्त सिनियर KGला मुलं आहेत, तरी पण ते मुलं घरचे जे होमवर्कची वही आहे ते घेऊन जातात, बेंचच्या खाली ठेवतात आणि पाहून लिहितात. त्यानंतर काही मुलं मागं, म्हणजे ज्या नोटबुकमध्ये त्यांचा स्टडी पण घेतात त्याच नोटबुकमध्ये त्यांचं एक्झाम घेतलेली, तर मागचं पाहून पुढं लिहितात. म्हणजे मुलांचा माइंड एवढा शार्प आहे. आपल्याला कॉफी काय असती हे कधी कळलं, म्हणजे तुम्ही जरी माझ्या एजचे असेल तर नक्की तुम्हाला समजेल आपल्याला कॉफी कधी कळेल. आपल्या मुलांना कॉफी आत्ताच कळते, ते पण सिनियर KGला, अजून तर पहिलीला गेले पण नाही. तर प्लीज सगळ्यांनी आपल्या मुलांना आवर्जून सांगा, बाळा तुला नाही लिहिता आलं तरी चालेल, पण मागे पाहून कॉपी करून लिहू नको. कारण की मुलांना जर आत्ताच ही सवय लागली तर पुढे जाऊन खरंच खूप अवघड आहे. एक वेळ त्याला मार्क कमी पडू द्या, तुम्ही काही बोलू नका, चुकला तर चुकू द्या, पण जर मागं पाहून लिहित असेल, कॉपी करून लिहित असेल, तर तुम्ही नक्की तुमच्या मुलाला बोला असं करू नको म्हणून वगैरे समजून सांगा. त्यानंतरचा दुसरा विषय असा झाला PTMमध्ये, तुमच्याशी पण असं होतं का नक्की कमेंट करून सांगा. मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर करते. सो अजून तुमचा कोणता पॉईंट असेल किंवा तुमचं काय मत आहे यावर, ते देखील कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. तर दुसरा पॉईंट काय होता, एक पालक होता, वडील होते एका मुलाचे, त्यांचं म्हणणं काय होतं की टीचरनी सगळ्या गोष्टी करून घ्यावा. एक एक्झाम झालेली स्वराची त्यांची, आणि मिसने त्यांच्या 2 दिवस आधी सांगितलेलं की एक्झाम आहे. तर मग त्या एक्झाममध्ये
खूप मुलांना काही लिहिताच आलं नाही. 90% मॅडमने मेसेज टाकलेला की 90% मुलांना काहीच लिहिता आलं नाही. तर प्लीज मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्या. त्या व्यक्तीने तो शब्द दिला की आमच्या मुलांना आम्ही इथं पाठवतोय, 20,000 फी भरतोय, एवढी फी भरतोय, मग ही तुमची जबाबदारी, त्यांना सगळं आलं पाहिजे, असं तसं. अरे बरोबर आहे, आपलं फी भरतो, पण आपणही शाळेत शिकलो, आपल्यालाही माहिती आहे शाळेत अभ्यासक्रम कशा प्रकारे पटपट घेतात आणि त्यांनाही सिलेबस कंप्लीट करायचा असतं. बरोबर आहे, तुमच्या मुला जर एखादी गोष्ट नाही आली तर तुम्ही टीचरला जाऊन विचारू शकता, ती समजून घेऊ शकता, हे इथपर्यंत तर खरं आहे. पण आपला मुलगा शाळेत फक्त 3 तास असतो आणि आपण आपला अभ्यास आपल्या मुलाला आपल्या टीचरने शिकवायला पाहिजे. मुलगा टीचरपाशी कमी जास्त वेळ आपल्याकडे असतो. ते जे शिकवतायत शाळेत त्याचं प्रिपरेशन ते घेतात, पण आपली ही एक जबाबदारी आहे ना आई वडील म्हणून, की आपणही आपला मुलगा घरी आल्यानंतर त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेतलीच पाहिजे. आज आपण जर आपल्या मुलाला इंग्लिश मिडियमला घालतोय, CBSE पॅटर्नला घालतोय, तर आपल्याला सुद्धा आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी तेवढंच झटावं लागणार आहे. त्यामुळं खूप पालक काही असतात ना, की नाही का बोलायचं म्हणून बोलायचं, चुका काढायच्या म्हणून काढायच्या. जिथं खरंच चुकताय तिथं खरोखर सांगा. 1-2 पॅरेंट्सनी चांगल्या चुका काढल्या की तुम्ही प्लीज असं केलं तर असं होईल ना, ठीक आहे ना. टीचर लोकांनी पण ॲक्सेप्ट केलं. पण तुम्ही जर डायरेक्ट आरोप केला की नाही आमच्या मुलाला काही येतच नाही, तुम्ही इथंच सगळं शिकवा, तो एका जागेवर बसतच नाही, तो मस्तीच करतोय. माझा देखील मुलगा मस्ती करतो, मी असं म्हणत नाही. स्वराज आमचा खूप मस्ती करतो स्कूलमध्ये देखील, पण आम्ही त्याच्याकडून स्टडी देखील तेवढाच करून घेतो. आम्ही दोघंही वर्किंग आहोत. आम्ही दोघंही वर्किंग असताना देखील आम्हाला दोघांना जसा वेळ भेटेल, ज्याला वेळ भेटेल तो त्याचा स्टडी घेतो म्हणजे घेतो. आणि तो त्याला स्वतः आवड आहे. शाळेतून आल्यानंतर मम्मी आज काय अभ्यास दिलाय, ॲटलिस्ट तो शाळेतला स्कूलचा जो अभ्यास आहे त्याच्यात तेवढा तरी कंप्लीट करतो. आणि मुलांना जबरदस्तीने अभ्यास करून घेतला तर त्यांच्या लक्षात राहत नाही, ते तेवढे फ्रेश नाही राहती. स्वराज देखील आमचा जबरदस्तीने अभ्यास करत नाही, तर त्याच्याशी प्रेमाने लाडाने बोलावं लागतं, त्याला छान छान बोलावं लागतं, तेव्हा तो अभ्यास करतो. पण तो चांगला आहे अभ्यासामध्ये. तर तुम्ही पण असंच तुमच्या मुलांची काळजी घ्या. आणि आता एक्झाम देखील जवळ येत राहिल्या आहेत, काही दिवसातच एक्झाम चालू होतील, तर आपण टीचरकडून जास्त अपेक्षा करण्यापेक्षा आपल्याला जो काही वेळ भेटतो तो आपण मुलांवर खर्च केलेला चांगला की नाही. उद्या आपल्या मुलाची प्रगती चांगली झाली पाहिजे ना, तर हे आपल्याला वाटतं ना, मग आपण तेवढं झटायला हवं. आणि आपले मुलं खूप छोटे आहेत, त्यांच्याकडून आपल्याला करून घ्यायला लागणार. आपण त्यांच्याकडून जास्त अपेक्षा नाही करू शकत की तो तेवढा छान रिस्पॉन्स देईल वगैरे वगैरे. तर थोडा थोडा अभ्यास आपल्यालाही करून घ्यायला पाहिजे आपण देखील. आणि असंच नाही की तुम्ही फक्त मुलांच्या मागं अभ्यासासाठीच पळा. मी देखील सांगते, माझ्या स्वराच्या एवढ्या एक्झाम झाल्यात, त्याचं अक्षर नाही आहे चांगलं, मला माहिती, मी खूप प्रॅक्टिस घेते त्याची, पण तो नाही तेवढ्या लेवलने अजून चांगला काढत. पण त्याचे स्पेलिंग वगैरे जे काही एक्झाम आहे तो त्यात चांगले मार्क्स आणतोय. तर मी त्याला त्या गोष्टीला ठीक आहे, खुश आहे, पण मी त्याला ती गोष्ट दाखवत नाही की तू चांगले मार्क्स आणतो. नाही, मला त्याला गर्व करून द्यायचा नाही किंवा मला स्वतःलाही गर्व करायचा नाही की माझ्या मुलाला 15 पैकी 15 मार्क, 5 पैकी 5 मार्क्स पडले, 10 पैकी 10 पडले, अजिबात नाही. मला त्या गोष्टीचा गर्व नाही आणि मला त्या गोष्टीचा गर्व देखील करून घ्यायचा नाही. का तर आपल्या मुलाला आपण आत्ताच छान छान म्हटलं, वा वा स्वराजने लय छान मार्क्स आणले, असं केलं तसं केलं, तर मग तो लाडवणार, तो अभ्यासाला कमी पडू शकतो. आणि आपलाही जो गर्व आहे मुलावरती की नाही माझा मुलगा खूप हुशार आहे, हा गर्व काही कामाचा नाही आहे, हे मी स्वतः अनुभवलेला आहे. त्यामुळं गर्व नसावाच माणसाला. गर्व असला ना की गर्वाचे घर नेहमी खालीच असतं, मग आपली प्रगती तिथेच थांबते. गर्व नाही आहे, चांगली गोष्ट आहे, आपण अजून प्रगतीकडे जाऊ. त्याला 15 पैकी 15 पडलेत, पण त्याचं अक्षर नाही सुधरते, आपण अजून अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे ही एक त्याच्यामध्ये एक आपल्याला कशी गोष्ट पाहिजे की नाही मला मार्क्स पडले पण माझं अक्षर चांगलं नाही हां मम्मी. एक तर लहान मुलांना खाडाखोड करून जास्त लिहायची सवय असते, डार्क लिहायची, म्हणजे अशा खूप गोष्टी असतात. हळूहळू आपल्याला त्या गोष्टी सुधारायच्या आहेत. आणि टीचर एवढा वेळ एका मुलाला जर दिला तर बाकीच्या मुलांकडे कोण लक्ष देईल किंवा जो सिलेबस आहे तो कसा संपवणार. त्यांच्या पद्धतीने ते बेटर घेण्याचा प्रयत्न करता आहेत आणि आपण देखील आपल्या साईडनं प्रयत्न केला पाहिजे. मग जर आपला मुलगा कुठेतरी कमी पडतोय तर कोणत्या गोष्टीत कमी पडतोय,
खरंच टीचरची चूक आहे की ही आपली चूक आहे, आपण हे ऑब्झर्व केलं पाहिजे. ना की आपण असं एकमेकाला बोटं दाखवली पाहिजे की नाही टीचर चांगले शिकवत नाही, ते रिकॅपच घेत नाही, ते जेवढा स्टडी आदल्या दिवशी झाला तेवढा दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारलाच पाहिजे. पण हे पण आहे ना, जर त्यांनी आदल्या दिवशी जेवढं शिकवलं तेवढं जर दुसऱ्या दिवशी कंटिन्यू घेत बसले तर पुढचा सिलेबस कसा करणार आहे. आपणच काहीतरी युक्त्या काढायला पाहिजे की आपल्या मुलाला कसं समजायला पाहिजे वगैरे. याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवणार आहे की मुलांचा अभ्यास कसा घ्यावा. मी माझे अनुभव तिथं दाखवणार आहे, मी स्वराचा अभ्यास कोणत्या पद्धतीने घेते वगैरे. तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर असे काही क्वेश्चन होते आणि त्यांच्या बाकीच्या कॉम्पिटिशन देखील होतात. माझा स्वराज ह्याच वर्षी मी स्कूलला घातलेला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे त्याला मागच्या 1-2 वर्ष मी स्कूलला घातलेलं नव्हतं कोरोनामुळे वगैरे. आणि ॲक्च्युली LKGला पण त्याला घातलं नाही कारण त्याला LKGचा सिलेबस येत होता. त्यामुळं मी बायजूस घेतलेलं होतं 1 वर्ष लॉकडाऊनमध्ये आणि त्याला पुन्हा LKGला घेत होते. मग तिथं माझे डबल पैसे वेस्ट होत होते आणि त्याला येत होतं, म्हणून आम्ही त्याला 1 इयर घरीच ठेवलेलं. मग त्याला डायरेक्ट मी सिनियर KGला स्कूलला घातलेलं. पण त्याच्याकडून आम्ही जेव्हा तो घरी होता तेव्हा देखील आम्हाला कधी वेळ भेटला ना तर आम्ही त्याच्याकडून त्या गोष्टी करून घेत होतो, म्हणून आज त्याला त्या गोष्टी इझी जात आहेत करायला. आम्हालाही तेवढा त्याच्यावरती टाईम वेस्ट करायची गरज पडत नाही आहे. पण हो, वर्किंग असल्यामुळं काही लिमिटेशन येतात आम्हाला. जो काही त्याला काही गोष्टी शिकवायच्या आहेत तर त्या शिकवणं होत नाही आहे वगैरे अशा आहेत. पण मी त्याच्यातूनही प्रयत्न करेल की जेवढा वेळ त्याला देता येईल आपल्याकडनं तेवढा. कारण आजच आपण मुलांना वेळ दिला, आजच त्यांना आपण अभ्यासाची व्यवस्थित सवय लावली ना तर आपले मुलं पुढे जाऊन व्यवस्थित अभ्यास करते. त्यावेळेस आपल्याला जास्त टेन्शन राहणार नाही. पण आज जर आपण टंगळमंगळ केली ना तर उद्या आपल्याला खूप टेन्शन राहणार. आणि उद्या तुम्हाला माहिती आहे आज अभ्यास मुलांचा किती व्हास्ट होत चाललाय. आज स्वराजला ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला 4थी-5वीला होतात, त्या गोष्टी आज त्याला सिनियर KGला आहेत. तर त्यांचंही एक माइंड आहे, त्यांच्यावरती प्रेशर नाही आला पाहिजे. तर या वेने आपल्याला हळूहळू त्यांच्या अभ्यास घेणं, त्यांच्या प्रगतीकडे जाणं. त्याचबरोबर जर एखादा मुलगा स्पोर्टमध्ये, कम्युनिकेशन स्किलमध्ये, वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये जर खूप छान असेल तर तुम्ही त्याच्यामागे फक्त अभ्यासासाठी पळू नका. 80% त्याला अभ्यास करायला लावा, त्याच्याकडून अभ्यास करून घ्या, पण 20% बाकीच्या ॲक्टिव्हिटी करू द्या. कारण की आज आपण जर नुसता रट्टा मारायला लावला ना मुलांना तर आपल्याला ते मार्क्स छान वाटतात थोडे दिवस, पण एकदा मुलं जेव्हा जॉब करण्याच्या लेवलला किंवा त्या वयात येतात ना तेव्हा त्यांना खूप गोष्टींना सामोरे जावं लागतं. कारण ही देखील गोष्ट मी अनुभवलेली आहे. मी देखील स्कूलमध्ये फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, कोणती कॉम्पिटिशन आली किंवा काय कधी पार्टिसिपेट केलं नाही. आणि आईवडिलांनी कधी फोर्स केला नाही की मुलांनी तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करा, हे करा, निबंध स्पर्धा घ्या, तुम्ही वक्तृत्व स्पर्धामध्ये जा, तुम्ही भाषण घ्या, तुम्ही गायन करा. कधीच आम्हाला शिकवलं नाही. कारण कदाचित ह्या गोष्टी त्यांनाही माहीत नव्हतं, त्यांना तेवढे एज्युकेशन भेटलं नाही म्हणून त्यांना त्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण ॲटलिस्ट आत्ता आपल्या ह्या पिढीला सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर आपण आपल्या मुलाला प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायला लावलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला समजेल की आपला मुलगा कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये चांगला आहे, तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर तो पुढे गेला तर खूप चांगली गोष्ट आहे ना ही सुद्धा आपल्यासाठी. कोणतं तरी कौशल्य आपल्या मुलात आहे आणि आपल्याला तेच कौशल्य ओळखायचं आहे आणि त्याच कौशल्याने आपल्या मुलाला आपल्याला शिकवायचं आहे. जर आपण त्याला जोर जबरदस्ती केली तर मुलं नाही शिकू शकत. त्यामुळे बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण शिकू द्या. आज तो नाही बोलणार, आज आपल्या पुढं आपली मुलं पटपट बोलतात, पण स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरती प्रेशर येतो एवढ्या सगळ्या मुलांना टीचर्सला पाहून. तर एका कॉम्पिटिशनमध्ये नाही बोलणार, दुसऱ्या कॉम्पिटिशनमध्ये नाही बोलणार, पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही. एखाद्या तरी कॉम्पिटिशनमध्ये आपला मुलगा चांगला चालेल आणि त्यावेळेस आपल्याला मागची जी मेहनत केली तिचं फळ नक्की भेटेल. त्यामुळं तुम्ही मुलांना कॉम्पिटिशनमध्ये देखील पार्टिसिपेट करायला लावा. त्याच्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे मला काय सांगायचे की त्यांना काही आईवडील इतके लाड करतात मुलांचे की जे पाहिजे ते लगेच आणून देतात. किती खेळणे असू, खाऊ असू, कपडे वगैरे असू, इकडं फिरायला जा, तिकडे फिरायला जा, हे खा, ते खा, खूप खूप. पण एक मुलाला आपल्या आत्तापासूनच तुम्ही पैशाचं महत्त्व नक्की समजवा. आजसुद्धा स्वराच्या टीचरने ही गोष्ट खूप छान पद्धतीने सांगितली आणि मलासुद्धा ती खूप आवडली. आपल्या मुलांना बचत करायला शिकवा. त्याला एक गल्ला घेऊन द्या, त्याला एक पिगी बँक घेऊन द्या आणि त्याला काही पैसे द्या. तो पहा कसा यूज करतोय त्या पैशाचा, तो पैसे सेव्ह करतोय का त्याला सांगा. हेच पैसे त्याला बड्डेच्या दिवशी फोडायला सांगा.
त्याच पैशातून त्याला सांगायचं तुला काय गिफ्ट घ्यायचे, तुला काय खायचंय, खेळायचंय, तू ह्याच PG बँकमधून करायचं. त्यावेळेस मुलांना देखील एक नियोजन करता येईल की एवढे पैसे माझ्याकडे, तर मग मी काय काय केलं पाहिजे. आता आपले मुले छोटे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात ते आपल्याला जसं पाहिजे तसं नाही वागू शकत, पण ॲटलिस्ट ते प्रयत्न करतील आणि तो प्रयत्न कुठेतरी जाऊन पुढे जाऊन चांगल्या कामी येईल. आज जर त्यांना मेहनतीचं फळ, पैसा कुठून आणायचा, किती कष्ट करावं लागतं, आपले आई वडील पैसा कमवून आणतात, कसं आणतात हे जर त्यांना कळलं ना, तर उद्या आपल्या मुलांना जास्त शिकवायची गरज येणार नाही. आणि अवतीभोवती आपल्या खूप आता जग आपलं वास झालं, नवीन नवीन गोष्टी घडत असतात, तर त्यांना नवीन गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. त्यातले तोटे काय, फायदे काय, हे देखील आपल्या मुलांना आपण सांगितलंच पाहिजे. याशिवाय आपले मुलं घडणार नाहीत असं मला वाटतं. तर PTMचे हे 4-5 त्यांचे पॉईंट खूप छान होते. मुलांचा अभ्यास घ्या, कारण की आता तो पहिलीला जाईल. फर्स्ट स्टँडर्डचे इंटरव्ह्यू असतील, त्या इंटरव्ह्यू तुमच्या मुलांकडून क्रॅक वगैरे झाल्या पाहिजे. त्यांना एका जागी बसण्याची सवय लावली पाहिजे. त्यांच्याकडं वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायला लावलं पाहिजे. त्यानंतर त्यांना बचत करायला लावलं पाहिजे. सगळ्या गोष्टी त्यांनी आज मीटिंगमध्ये एवढ्या छान सांगितल्या, तर खूप छान वाटलं. काही गोष्टी असतात अशा नाही, परफेक्ट कोणीच नसतं. टीचर देखील परफेक्ट नाही, आई म्हणून आपण देखील परफेक्ट नाही. आणि परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करू नका. जे आहे त्याच्यात सुधारणा करून जेवढं होतंय तेवढं करूयात. परफेक्शनच्या मागे जर आपण पळत बसलो तर परफेक्ट कोणतीच गोष्ट नसते आणि परफेक्ट कधीच होत नाही. तर त्यामुळं ह्या गोष्टी होत्या. हा माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर केला आहे. तुमचा देखील एखादा क्वेश्चन किंवा एखादी माझी गोष्ट चुकली असेल तर ती तुम्ही क्लिअर नक्की करू शकता कमेंट सेक्शनमध्ये. चला तर फ्रेंड्स, भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.